नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा मूलभूत अनुसंधान केंद्र यांच्याकडून जी नवीन प्रोजेक्टसाठी असिस्टंट पदासाठीची जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, विविध पदे आहेत त्याच्यामध्ये. याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तिथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे याच्यानुसार प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर ई, त्याच्यानंतर प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट बी, ट्रेड्समन ट्रेनी प्लंबिंग इत्यादी पदांसाठीची विविध पदांसाठीची भरती जी केली जाणार आहे. याच्यामध्ये वयाची पात्रता आहे. प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर ईसाठी 40 वर्षापर्यंत आहे. प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट बीसाठी 28 वर्षापर्यंत, OBCसाठी 31 वर्षापर्यंत वयाची पात्रता आहे. ट्रेड्समन ट्रेनी प्लंबिंगसाठी जास्तीत जास्त वयाची मर्यादा आहे 28 वर्षापर्यंत ओपनसाठी. याच्यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदासाठीची देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. याच्यामध्ये प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर ईसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे PhD सायन्स मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंग सायन्स मॅथमॅटिक्स एज्युकेशन आणि रिलेटेड फील्डमध्ये असणे आवश्यक आहे. 7 इयर्स एक्सपिरियन्स, PhDमध्ये 7 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. डिझायरेबल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, द कॅन्डिडेट शुड बी प्रोफिशियंट इन रायटिंग इन इंग्लिश अँड एनी इंडियन लँग्वेज, हिंदी मराठी असणं आवश्यक आहे. चांगलं कम्युनिकेशन स्किल असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग करता आली पाहिजे. वेगवेगळ्या याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन देण्यात आलेलं आहे, चेक केलं जाऊ शकतं. पुढचं पद जे आहे प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर डीसाठी 35 वर्षापर्यंत वयाची पात्रता आहे. याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे, इथे पाहू शकता. ते प्रत्येक पदासाठीची अप्लाय ऑनलाईनची जी लिंक आहे ती देण्यात आलेली आहे. इथून ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केलं जाऊ शकतं या लिंकवरून. याच्यावर जी आहे प्रोसेस जी आहे इथे पाहू शकता, जे नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे. त्याचबरोबर पुढचं पद जे आहे प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट बीसाठी OBCसाठी याच्यासाठी सरळ मुलाखत असणार आहे 11 मार्च 2024 रोजी. त्याची शैक्षणिक पात्रता आहे BSc BS 60% गुणांसह. नॉलेज कम्प्युटर ॲप्लिकेशनचं नॉलेज आवश्यक आहे. त्याबरोबर डिझायरेबल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे, चेक केलं जाऊ शकतं. जॉब डिस्क्रिप्शनची सुद्धा माहिती याच्यामध्ये विस्तारित देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर NIUS ॲस्ट्रॉनॉमी सेलसाठी प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट बीसाठी ओपनसाठीची जागा आहे. याच्यामध्ये BSc BS फिजिक्स इलेक्ट्रॉनिक ॲस्ट्रॉनॉमीमधून असणं आवश्यक आहे, एसेन्शियल क्वालिफिकेशन. त्याचबरोबर याच्यामध्ये पाहू शकता प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट बीसाठी सुद्धा त्याच पद्धतीची शैक्षणिक पात्रता आहे. सरळ मुलाखत 13 मार्च 2024 रोजी असणार आहे. त्याच्यानंतर टेक्निकल सर्व्हिस सेक्शनमध्ये ट्रेड्समन ट्रेनी प्लंबिंगसाठीचं पद आहे. सरळ मुलाखत जी आहे 14 मार्च 2024 रोजी असणार आहे. एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ITI NCVT प्लंबरमधून. त्याच्यानंतर डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे ॲडिशनल ITI NCVT फिटर. जॉब डिस्क्रिप्शन देण्यात आलेलं आहे. जनरल कंडिशनसुद्धा याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे इथे पाहू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म अशा पद्धतीने आहे, तो तुम्हाला मुलाखतीच्या वेळेला जो सबमिट करायचा आहे तर अशा पद्धतीने हा ॲप्लिकेशन फॉर्म फिलआउट करून त्याचा प्रिंटआउट काढून तुम्हाला तो सबमिट करायचा आहे इंटरव्ह्यूच्या टायमिंगला. तर अशा पद्धतीने जी भरती आहे विविध पदांसाठीची भरती आहे टाटा रिसर्च होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन एस्टॅब्लिशमेंटसाठी. तर याच्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.